नमस्कार मित्र आपल्या सर्वांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मी गंगाधर हंडे आणि आज आपण या व्हिडिओ अंतर्गत प्रथम सत्र परीक्षा 2022-23 वर्ग 9वा विषय इतिहास राज्यशास्त्र या विषयांची संभाव्य प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत. तर आपल्या प्रथम सत्र परीक्षेमध्ये या व्हिडिओतील बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपणास 9वी व 10वी इयत्तेसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, ती पण आपण पाहावी. तर सुरू करूया इयत्ता 9वी इतिहास राज्यशास्त्र प्रथम सत्रावर आधारित संभाव्य प्रश्नपत्रिका उत्तरासह. तर यातील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी विचारण्यात येईल आणि यामध्ये 3 प्रश्न असतील. त्यापैकी पहिला जो उपप्रश्न आहे तो आपण पाहू. पहिले विधान आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. यासाठी पर्याय अ पुणे, ब नवी दिल्ली, क कोलकाता आणि ड हैदराबाद. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ब नवी दिल्ली. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते आपण पाहू. दुसरे विधान आहे टिंबटिंब हा जमातवादाचा पाया आहे. यासाठी पर्याय आहेत अ प्रदेशवाद, ब धर्मांधता, क जातीयवाद आणि ड वंशवाद. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ब धर्मांधता. त्यानंतर तिसरे जे विधान आहे तिसरे विधान आहे 19 जुलै 1969 रोजी देशातील प्रमुख टिंबटिंब बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. यासाठी पर्याय अ 12, ब 14, क 16 आणि ड 18. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ब 14. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा. यामध्ये 3 गट दिले जातील, प्रत्येक गटातील एक जोडी चुकीची असेल. त्यामध्ये पहिला गट पाहू. त्यामध्ये 1 इंदिरा गांधी आणीबाणी, 2 राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा, 3 पी.व्ही. नरसिंहराव आर्थिक सुधारणा आणि 4 चंद्रशेखर मंडल आयोग. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 4 चंद्रशेखर मंडल आयोग. विद्यार्थ्यांनी फक्त 4 नंबर टाकून चंद्रशेखर मंडल आयोग एवढेच लिहायचे आहे. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहिण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर दुसरे विधान पाहू. दुसरा जो गट आहे त्यामध्ये 1 कावासाजी दावर पोलादचा कारखाना, 2 डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व, नारायण मेघाजी लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी आणि 4 नारायण सुर्वे कविताद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती जोडी क्रमांक 1 कावासाजी दावर पोलादाचा कारखाना. त्यानंतर तिसरा जो गट आहे तो गट आपण पाहू. त्यामध्ये व्यक्ती आणि त्यांचे विशेष दिलेले आहेत. त्यामध्ये 1 जाल कपूर टपाल तिकीट अभ्यासक, 2 कुसुमाग्रज कवी, 3 अण्णाभाऊ साठे लोकशाहीर आणि 4 अमर शेख चित्रसंग्रह. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे जोडी क्रमांक 4 अमर शेख चित्रसंग्राहक. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणत्याही 2 कृती आपणास करावयाच्या आहेत. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. त्यामध्ये पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर संकल्पना चित्र आहे आधुनिक काळातील इतिहासाची साधने. तर आधुनिक काळात इतिहासाची कोणकोणती साधने आहेत ते आपण लिहायचे आहे. त्यामध्ये 1 भौतिक साधन, 2 लिखित साधन, 3 दृक्श्राव्य साधन आणि 4 मौखिक साधने. अशा प्रकारे 4 ही साधने आपण लिहावी. प्रत्येक साधनास म्हणजे प्रत्येक घटकास अर्धा गुण, अशा प्रकारे 2 गुणांचा हा प्रश्न असेल. त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र आपण पाहू. दुसरे संकल्पना चित्र आहे भारताच्या ईशान्येकडील राज्य. तर कोणकोणते राज्य आहेत त्यापैकी आपणास 4 राज्य लिहायचे आहेत. तर त्याचे उत्तर असे असेल 1 अरुणाचल प्रदेश, त्यानंतर आसाम, त्यानंतर मणिपूर आणि त्यानंतर मिझोराम. याचबरोबर इतरही राज्य आपण लिहिले तरी जे ईशान्येकडील राज्य आहेत इतरही राज्य लिहिले तरी आपण चालू शकते. त्यानंतर तिसरे संकल्पना चित्र पाहू. तिसरे संकल्पना चित्र आहे गिरण गावातील सहभागी भाग. तर याचे उत्तर आहे 1 प्रभादेवी, 2 भायखळा, 3 वरळी आणि 4 दादर.
या व्यतिरिक्त जे भाग आहे ते पण आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यानंतर हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे आणि यापैकी 2 संकल्पना आपण स्पष्ट करावयाच्या आहेत. तर कोणकोणत्या संकल्पना आहेत ते आपण पाहू. यामधील पहिली संकल्पना आहे धवल क्रांती. तर याचे उत्तर 1. स्वातंत्र्यानंतर नव्या उद्योगाची उभारणी आणि स्वावलंबन ही उद्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली. यासाठी अनेक शास्त्रज्ञ उद्योजक यांनी आपले योगदान दिले. त्यानंतर दुसरा मुद्दा डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आनंद येथे त्यानंतर 3. सहकाराच्या माध्यमातून व व्यावसायिक दृष्टी ठेवून हा दुग्ध प्रकल्प विकसित केला. त्यानंतर 4. त्यांच्या या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध उत्पादनात जगाचा अग्रस्थानी असणाऱ्या देशात भारताची गणना होऊ लागली. डॉक्टर कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात ही धवल क्रांती घडवून आणली. तर विद्यार्थ्यांनी हे जे संकल्पना चित्र असतील किंवा थोडक्यात उत्तरे द्या असतील या प्रश्नांचे उत्तरे असे मुद्देसूद लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरी संकल्पना पाहू. दुसरी संकल्पना आहे लिखित साधने. तर याचे उत्तर लिखित साधने हे इतिहास लेखनाचे अत्यंत विश्वसनीय असे साधन आहे. लिखित साधनात वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅजेट, कोशवाङ्मय असे छापील साहित्य आणि रोजनिशी पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे इत्यादी हाती लेखन केलेले साधन यांचा समावेश होतो. या साधनातून समाज जीवनातील घडामोडी, चळवळी, सांस्कृतिक जीवन, प्रशासकीय धोरणे, सामाजिक प्रथा, समाजाची प्रगती इत्यादी सर्वांगीण बाबींचा आपल्याला अभ्यास करता येतो. आधुनिक काळात इंटरनेट हेही माहिती मिळवण्याचे एक महत्त्वाचे लिखित साधन म्हणून उपलब्ध झालेले आहे. त्यानंतर पुढील जी संकल्पना आहे ती आपण पाहू. पुढील संकल्पना आहे मिश्र अर्थव्यवस्था. तर याचे उत्तर त्यामध्ये ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग खाजगी उद्योगांच्या मालकीचे असतात तर काही सरकारी मालकीचे असतात अशा अर्थव्यवस्थेत मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. या अर्थव्यवस्थेत उद्योगातील नफ्याची प्रेरणा, नियम पालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टीचा विचार केलेला असतो. भारत स्वतंत्र झाल्यावर आर्थिक विकास साधण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधाने आपणास स्पष्ट करावायचे आहेत. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते आपण पाहू. पहिले विधान आहे ऑपरेशन ब्ल्यू स्टार करावे लागले. तर याचे उत्तर 1. 1980च्या दरम्यान पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान चळवळीला सुरुवात झाली व पुढे ती चळवळ अतिशय तीव्र बनली. त्यानंतर 2. जर्नेल सिंग भिंद्रानवाले यांनी सशस्त्र अनुयायांना गोळा करून दहशतवादी कारवायांना सुरुवात केली. त्यानंतर 3. त्यांनी अकाल तख्त या धार्मिक स्थळांचा आश्रय घेतला. त्यांच्या अनुयायांनी स्वर्ण मंदिर परिसर ताब्यात घेऊन अतिरेकी कारवाया केल्या. स्वर्ण मंदिराला किल्ल्याचे स्वरूप आले व शांतता धोक्यात आली. त्यानंतर 4. स्वर्ण मंदिरातून या दहशतवाद्यांना बाहेर काढून पंजाबात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारला ऑपरेशन ब्ल्यू स्टार करावे लागले. त्यानंतर पुढील विधान पाहू. पुढील विधान आहे स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. तर याचे उत्तर 1. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्रित आणले असतात. त्यानंतर 2. देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती असते. त्यानंतर 3. दीर्घकालीन विकासावर अधिक भर दिलेला असतो. त्यानंतर 4. मोठी गुंतवणूक करून उद्योग सुरू करण्यास उद्योजक पुढे येत नाहीत, तेथे सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. म्हणून सरकारला आणि खाजगी उद्योजकांना उद्योग सुरू करता येतील अशा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार भारताने केलेला आहे. त्यानंतर तिसरे विधान आहे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये 1. दूरदर्शन, चित्रपट, अंतर्जाल म्हणजेच इंटरनेट, माहितीपट इत्यादींना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. त्यानंतर 2. अशा साधनामुळे
चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते. त्यानंतर 3 राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात. त्यानंतर 4 वृत्तपट व अनुभूतपट यामुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो व तो इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतो. म्हणून आधुनिक भारताच्या इतिहास लिहिण्यासाठी दृक्श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. त्यानंतर चौथे जे विधान आहे, चौथे विधान, मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळ टिकले. तर याचे जे उत्तर आहे, का टिकले ते आपणास लिहायचे आहे. तर याचे उत्तर असे आहे. त्यामध्ये 1 आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. त्यानंतर दुसरा मुद्दा, या पक्षाने काँग्रेसचा पराभव करून 1977 साली सत्ता हस्तगत केली. त्यानंतर 3 मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले. त्यानंतर 4 परंतु या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेल्यामुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे जेमतेम 28 महिने टिकले. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची आपणास उत्तरे लिहायची आहेत. तर आपण उतारा कोणता आहे तो आपण पाहू. हा जो उतारा आहे, या उतार्यावर आधारित आपणास प्रश्न विचारले जातील. तर हा उतारा आपण पाठ क्रमांक 3 वरून घेतलेला आहे. तर या उतार्यावर कोणकोणते प्रश्न आहेत ते आपण पाहू. यातील पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे जमातवादाचा जन्म कशातून होतो. तर याचे जे उत्तर आहे ते उत्तर असे आहे, संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवादाचा जन्म होतो. त्यानंतर दुसरे विधान पाहू, जमातवादाचा पाया काय आहे. तर याचे उत्तर, धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे. त्यानंतर यावर आधारित जो तिसरा प्रश्न आहे तो 2 गुणांसाठी असेल. तो प्रश्न असा आहे, जमातवादाचे समाजावर होणारे परिणाम लिहा. तर याचे उत्तर, जमातवादाचे समाजावर खालीलप्रमाणे परिणाम होतात. त्यामध्ये एक जमातवादामुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो. त्यानंतर 2 भिन्न धर्मीयांचा एकमेकावरचा विश्वास उडतो. त्यानंतर 3 परस्पराविषयी त्यांना संशय वाटू लागतो. त्यानंतर 4 परधर्मीय देशबांधवांना शत्रू लेखले जाते. त्यानंतर 5 एकमेकांच्या सणासुदीच्या प्रसंगी एकत्र येणेही कमी होऊ लागते. आणि 6वा जो आहे तो म्हणजे धर्मांधतेमुळे भोवतालच्या घटनेकडे माणसाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन कुलुषित म्हणजे दूषित होऊ जातो. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते 2 प्रश्न सोडवायचे आहेत. हा प्रश्न आपणास 6 गुणांसाठी विचारण्यात येईल, म्हणजे हा दीर्घ उत्तरी प्रश्न आहे. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आपण पाहू, इंदिरा गांधीच्या काळात देशात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या. तर याचे उत्तर, 1966 ते 1977 आणि 1980 ते 1984 या जवळपास 16 वर्षाच्या काळात इंदिरा गांधी या भारताच्या प्रधानमंत्री होत्या. या काळात देशात पुढील महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यामध्ये 1 पूर्व पाकिस्तानातून कोट्यावधी निर्वासित भारतात आले. हा प्रश्न सोडवताना भारताचे पाकिस्तानशी 1971 साली युद्ध झाले. त्यानंतर 2 भारताने शांततेसाठी 1974 साली राजस्थानमधील पोखरण येथे जमिनीखाली अणुचाचणी केली. त्याचबरोबर तिसरा मुद्दा, 1975 साली सिक्कीममध्ये सार्वमत घेऊन ते भारतीय संघराज्यात सामील केले. त्यानंतर 4 1975 साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर करून नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित केले. त्यानंतर 5 1984 साली अमृतसर येथील स्वर्ण मंदिरात लष्कर घुसवून अतिरेक्यांना कंठस्थान घालून खलिस्तानी चळवळीचे कंबरडे मोडले. त्यानंतर 6 त्यांच्याच काळात ईशान्येकडील राज्यातील उल्फा या संघटनेने मोठे आंदोलन उभे केले. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, दुसरा प्रश्न आपण पाहू, जमातवादाचे परिणाम लिहा. तर याचे उत्तर, धार्मिक अभिमानाच्या अतिरेकातून निर्माण होणाऱ्या जमातवादाचे समाजावर व देशावर पुढील परिणाम होतात. त्यामध्ये 1 भिन्न धर्मीयांचा एकमेकावरचा विश्वास उडून
ते एकमेकाकडे संशयाने पाहायला लागतात. त्यानंतर 2, परधर्मीय देश बांधवांना शत्रू लेखले जाते. त्यानंतर 3, एकमेकाच्या सणा उत्सवात सहभागी होण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. त्याचबरोबर धर्मांधता आणि संकुचितपणा निर्माण होऊन सभोवतालच्या घटनेकडे व मानवी कृतीकडे बघण्याची दृष्टी कुलुषित होते. त्यानंतर 5, नागरिक म्हणून एकत्र येऊन रास्त मागण्यासाठी हक्कासाठी एकत्र लढा देणे अशक्य होऊन बसते. 6वा मुद्दा, अशा वृत्तीमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडून फुटीरता निर्माण होते. प्रसंगी धार्मिक दंगली होऊन समाजातील जी शांतता आहे ती शांतता धोक्यात येऊ शकते. अशा प्रकारे जमातवादाचे परिणाम आपण सविस्तर लिहावे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, पुढील प्रश्न तो आपण पाहू. भारताच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे कोणती होती ते लिहा. तर याचे उत्तर, भारताच्या आर्थिक नियोजनाची पुढील उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती. त्यामध्ये 1, मूलभूत उद्योगावर भर देऊन औद्योगिकरणातून राष्ट्रीय उत्पादनात वाढ करणे. त्यानंतर 2, कृषी उत्पादन वाढवून अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी करणे. त्यानंतर 3, रोजगारात वाढ करून मनुष्यबळाचा देशाच्या विकासासाठी उपयोग करून घेणे. त्यानंतर 4, प्राप्ती व संपत्ती याच्यातील विषमता दूर करून दारिद्र्य निर्मूलन करणे व राहणीमान उंचावणे. त्याचबरोबर वस्तूच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. त्यानंतर 6, कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. त्यानंतर 7, सामाजिक सेवांचा विकास करणे. आणि 8वा जो आहे तो म्हणजे आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, विधाने पूर्ण करा. तर हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. यामध्ये 2 विधाने विचारली जातील. पहिले जे विधान आहे ते म्हणजे राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी टिंबटिंब ही होती. यामध्ये पर्याय अ, युद्ध टाळणे, ब, वसाहतीचे स्वातंत्र्य, क, राष्ट्रीय अर्थव्यवस्था सावरणे आणि क, निशस्त्रीकरण करणे. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक अ, युद्ध टाळणे. त्यानंतर दुसरे विधान आहे. दुसरे विधान, इसवी सन 1974 मध्ये भारताने टिंबटिंब ठिकाणी अणुचाचणी केली. यासाठी पर्याय अ, श्रीहरिकोटा, ब, थुंबा, क, पोखरण आणि ड, जैतापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, पोखरण. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो पाहू. प्रश्न 7वा आहे, पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधाने आपणास सांगायची आहेत. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. पहिले विधान पाहू, परराष्ट्र धोरण हे नेहमी बदलते असते. तर याचे उत्तर, हे विधान बरोबर आहे. कारण 1, बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार राष्ट्राच्या उद्दिष्टामध्ये बदल होत असतात. त्यानंतर 2, या बदलानुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्येही बदल होतात. त्यानंतर 3, राष्ट्रीय हितसंबंधात झालेल्या बदलामुळे परराष्ट्र धोरणातही बदल होत राहतात. म्हणून प्रत्येक राष्ट्राचे परराष्ट्र धोरण हे नेहमी बदलत असते. त्यानंतर दुसरे विधान पाहू, शीत युद्धामुळे जगाचे एक ध्रुवीकरण झाले. तर याचे जे उत्तर आहे हे विधान चूक आहे. कारण नंबर 1, एक ध्रुवीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्र एकाच गटात येणे होय. त्यानंतर दुसरा मुद्दा, शीत युद्धामुळे जगातील बहुतेक राष्ट्र 2 महासत्तांच्या गटात सामील झाले होते. म्हणजेच भांडवलशाही अमेरिकेकडे काही राष्ट्र गेलेले होते, तर साम्यवादी रशियाकडे काही राष्ट्र गेलेले होते. अशा 2 गटात जग विभागले गेले होते. त्यानंतर तिसरा मुद्दा, राष्ट्राची अशी 2 गटात विभागणी होणे याला द्विध्रुवीकरण असे म्हणतात. म्हणून शीत युद्धामुळे जगाचे एक ध्रुवीकरण नव्हे तर द्विध्रुवीकरण झाले. त्यानंतर तिसरा प्रश्न विधान पाहू. तिसरे विधान आहे, मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. तर याचे उत्तर, हे विधान बरोबर आहे. कारण 1, सामान्य माणसात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यानंतर 2, अशी दहशतवाद निर्माण करून आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे दहशतवादी लोक साध्य करीत असतात. त्यानंतर 3, दहशत पसरून आपला प्रभाव निर्माण करणे, गैरकृत्य करणे हे हेतू त्यात दडलेले असतात. त्यामुळे
मानवी सुरक्षितता धोक्यात येते, म्हणून दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना आपणास स्पष्ट करावायची आहे. तर पहिली संकल्पना आहे शीत युद्ध. तर याचे उत्तर 1. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत युनियन ही दोन राष्ट्रे आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात एकमेकाशी स्पर्धक बनली. त्यानंतर दुसरा मुद्दा, या दोन राष्ट्रात उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका उडेल असे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यानंतर 3. दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, शहकटाशह यामुळे जगात युद्धातला पूरक वातावरण निर्माण झाले. या युद्धजन्य परिस्थितीलाच शीत युद्ध असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरी संकल्पना आपण पाहू. दुसरी संकल्पना आहे भारताचे परराष्ट्र धोरण. तर याचे उत्तर 1. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अन्य देशाशी कसे संबंध ठेवायचे याबाबत देशाने ठरवलेल्या धोरणास परराष्ट्र धोरण असे म्हणतात. त्यानंतर 2. 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी आपल्या परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. त्यानंतर 3. भारताचे परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता आणि मानव अधिकार या मूल्यावर आधारलेले आहे. त्यानंतर 4था मुद्दा, अन्य राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्यावर भारत भर देतो. त्यानंतर 5वा मुद्दा, भारताच्या संविधानात कलम 51 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वात नमूद केलेल्या परराष्ट्र धोरणाचा यादीप्रमाणे भारताचे परराष्ट्र धोरण आखले जाते. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणती एक कृती करावायची आहे. पहिली कृती आपण पाहू. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. तर परराष्ट्र धोरण निश्चित करणारे कोणकोणते घटक आहेत. त्यामध्ये 1. देशाचे भौगोलिक स्थान. त्यानंतर 2. राजकीय व्यवस्था. त्यानंतर 3. देशाची अर्थव्यवस्था आणि 4. प्रशासकीय घटक. त्यानंतर दुसरी संकल्पना चित्र आपण पाहू. दुसरे संकल्पना चित्र आहे नाटो या संघटनेतील सभासद राष्ट्र. तर नाटो या संघटनेत कोणकोणते सभासद राष्ट्र होते. त्यामध्ये 1. ब्रिटन, 2. कॅनडा, 3. पोर्तुगाल आणि 4. बेल्जियम. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आपण पाहू. भारत चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले. तर याचे उत्तर, भारत चीन संबंध निर्माण करून ते वाढवण्याचा पहिला प्रयत्न पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी केला. त्यानंतर 2. त्यानंतर प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी याबाबत मोठे योगदान केले. त्यानंतर 3. नंतरच्या आजपर्यंत झालेल्या प्रधानमंत्र्यांनीही चीनशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे कार्य लिहा. तर याचे कार्य, सीमा सुरक्षा दलांना पुढील कार्य करावी लागतात. त्यामध्ये 1. देशाच्या सीमांचे शत्रूपासून संरक्षण करणे. 2. सीमा भागात होणारी तस्करी रोखणे. त्यानंतर 3. सीमेवर गस्त घालणे आणि 4. सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण करणे. तर मित्रहो, अशाच प्रकारे 9वी व 10वी इयत्तेसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.